Good morning, teacher and my parents. My group partner C.S. More. My project name ट्री ग्रोथ. ट्री ग्रोथबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. ट्री ग्रोथ म्हणजे काय? झाडांची वाढ. झाडांची वाढ कशी होते, कशा प्रकारे होते व त्याला काय काय लागतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर मी फुलांविषयी माहिती सांगणार आहे आणि माय ग्रुप पार्टनर कडधान्याविषयी माहिती सांगणार आहे. जगातील सर्वात जास्त गुलाब कोठे कोठे उगतात? जगातील सर्वात जास्त गुलाब भारत, अमेरिका, भूटान, श्रीलंका येथे जास्त उगतात. गुलाब येण्यासाठी किती दिवस लागतात? गुलाब येण्यासाठी 2 ते 2.5 दिवस लागतात. जगातील सर्वात महागडा गुलाब व जगातील सर्वात सुंदर गुलाब कोणता आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आपण दैनंदिन जीवनात पाहतो आपल्या घरासमोर गुलाब असतात. त्याची किंमत 10 ते 20 रुपये जास्तीत जास्त फुकट मिळतात, कारण ते आपल्या घरासमोर असतात म्हणून. तर जगातील सर्वात महागडा गुलाब व अतिशय सुंदर गुलाब कोणता आहे हे तुम्हाला माहीत आहेत का? जगातील सर्वात महागडा गुलाब हे जुलिट रोज आहे. जुलिट रोज हे हेलिपोनियममधील डेव्हिड ऑसिड यांनी तयार केला आहे. जुलिट रोजला तयार करण्यासाठी 15 वर्षे कालावधी गेले आहेत व 3 वर्ष ते सुकत नाही व मुरझत नाही. याची किंमत 1000 नसून याची किंमत 90 करोड इतकी आहे. दुसरे फूल आहे जास्वंद. जास्वंद फूलचे उपयोग काय हे तुम्हाला माहीत आहेत का? जास्वंद फूल आपण फक्त देवाऱ्यासमोर ठेवणे हे आपल्याला कामाला येते आणि हे आपल्याला माहीत आहे. जास्वंद फूलचे दुसरे नाव आहे जपाकुसुम. जास्वंद फूल जास्तीत जास्त कुठे उपयोग करतात? जास्वंद फूल हे ज्वारा व प्रदर या देशामध्ये जास्तीत जास्त उपयोग करतात. जास्वंद फूल हे जून या जुलै महिन्यात लावले जातात. जास्वंद फूल हे 32 दिवसाच्या आत बाहेर पडतात. जास्वंद फूलचे उपयोग काय हे तुम्हाला माहीत आहेत का? जास्वंद फूल खाल्ल्याने काय होते हे तुम्हाला माहीत आहेत का? जास्वंद फूलचे उपयोग आज मी सांगणार आहे. जास्वंद फूलमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम व बेरियम आहे. जास्वंद फूल खाल्ल्याने गुडघेदुखी हे कम होतात व चेहऱ्यावर पडणारे सुरकुत्या इतर काही डाग कम होतात. तिसरा फूल आहे शेवंती. शेवंती फूल हे जास्तीत जास्त कोठे आढळतो हे तुम्हाला माहीत आहे का? शेवंती फूल हे अमेरिका, भारत व आशियामध्ये जास्त आढळतो. शेवंती फूल हे आशियामधील सर्वत्र प्रेमळ फूल आहे. शेवंती फुलाची सर्वात मोठी बाजारपेठ चीनमध्ये आहे व जास्तीत जास्त भारतामध्ये आढळला जातो. शेवंती फुलाची हाईट 2 ते 5 फूट इतकी आहे. शेवंती फुले 2 ते 3 आठवड्यानंतर बाहेर येतो. यापुढील माहिती सिंहस्थ मोरे हे सांगेल. Thank you, my name is C.S. Tautumbar More. Good morning, all of you, examiners, sirs, and my parents and friends. I tell about grains. Grains म्हणजेच कडधान्य. मी ज्वारी, गहू, मका, उडीद याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. ज्वारी उगवण्यासाठी किती दिवस लागतो? ज्वारी उगवण्यासाठी 5 ते 6 दिवस व जास्तीत जास्त 9 दिवस लागतात. ज्वारीचे कोणते व किती प्रकार? ज्वारीचे 6 प्रकार पडतात. केशरी, लाल, कास्य, काळ्या व लाल या रंगामध्ये ज्वारी उगवते. तर ज्वारी हे कुणी व कोणत्या रोगासाठी खाऊ नये? ज्वारी शुगर या रोगासाठी व ज्यांना फायबर फूड खाल्ल्याने पोटफुगी, गॅस, अतिसार होते अशा व्यक्तींनी ज्वारी खाऊ नये. ज्वारीची शेती पहिल्यांदा कोणी केली? पहिली ज्वारीची शेती 8000 इसवी सनापूर्व सहारामधील लोकांनी केली. तर 2000 ते 1700 मध्ये ईसापूर्वमध्ये हडप्पाकालीन भारतातील लोकांनी पाळीव ज्वारीची शेती केली. ज्वारीचे सध्या भाव किती चालू आहे? ज्वारीचे भाव ज्वारीचे भाव 2425 इतके चालू आहे. तर आता आपण गव्हाबद्दल थोडी माहिती पाहणार आहोत. गहू उगवण्यासाठी किती कालावधी लागतो? गहू उगवण्यासाठी 5 ते 7 दिवस व जास्तीत जास्त 9 दिवस लागतात. तर गव्हाला दाणे लागण्यासाठी किती दिवस लागतात? गव्हाला दाणे लागण्यासाठी 2.5 महिने तर लागतात. गव्हाची पहिली शेती कोणी केली? गव्हाची पहिली शेती जॉर्डन या शहरामध्ये करण्यात आली. उडीद उगवण्यासाठी किती कालावधी लागतो? उडीद उगवण्यासाठी 5 ते 7 दिवस लागतात. तर उडदाला दाणे लागण्यासाठी किती दिवस लागतात? उडदाला 2 ते 2.5 महिने दाणे लागण्यासाठी लागतात. तर मका उगवण्यासाठी किती दिवस लागतात? मका उगवण्यासाठी 5 ते 6 दिवस लागतात. मक्याला दाणे लागण्यासाठी किती दिवस लागतात? मक्याला दाणे लागण्यासाठी 1.5 ते 2.5 महिने लागतात. मक्याचे किती प्रकार पडतात? मक्याचे 2 प्रकार पडतात. मक्याचे 2 प्रकार म्हणजे केशरी व पिवळे. केशरी मकाला कणीस लागण्यासाठी 1.5 महिने लागतात व पिवळ्या मकाला कणीस लागण्यासाठी 2.5 महिने लागतात.
तर आपण जी केकडे वळूया. जी के म्हणजे जनरल नॉलेज. आपणास माहीत आहे का सर्वात जास्त जगणारे झाड कोणते? माहीत नसेल तर मी सांगतो. पिंपळाचे व वडाचे झाड हे सर्वात जास्त जगते. तर आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी झाड कोणते? आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी झाड हे कडुलिंब व तुळस. आपल्या शरीरावर हळदीचे काय फायदे आहेत? आपल्या शरीरावर हळदीचे फायदे हे शरीरावरील इन्फेक्शन कमी होणे, हृदयविकार कमी होणे व रक्त शुद्ध होणे. सर्वात विषारी फळ कोणते आहे हे आपणास माहीत आहे का? सर्वात विषारी फळ हे युबारी मेलन आहे. याची किंमत जवळपास 15 ते 24 लाख इतकी आहे. व दुसरा फळ आहे रुबी टोबन द्राक्षे. याची किंमत 7 लाख रुपये प्रति घड आहे. ते युबारी मेलन दिसायला इतके दिसते परंतु त्याची किंमत जास्त आहे व ते खाण्यास रसाळ आहे. विषारी पेरू हे याच्या इतिहासामध्ये आपण डोकावूया. क्षयतज्ञ व त्यांच्या मैत्रिणी अंदमान व निकोबार बेटावर फिरण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी फळे गोळा करण्यास सुरुवात केली. तर त्यांना सफरचंदाचा आकाराचा एक फळ मिळाला, ते म्हणजे विषारी पेरू. त्यांनी हे फळ खाल्ल्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये जळजळायला लागले. तेव्हापासून हे विषारी फळ निर्माण झाले आहे. थँक्यू सर. माझी एवढी माहिती होती. काय शंका व डाऊट असेल तर विचार. तर मी सांगणार आहे फळांविषयी माहिती. तर सफरचंद जास्तीत जास्त कोठे लावले जातात हे तुम्हाला माहीत आहे का? सफरचंद जास्तीत जास्त जम्मू काश्मीरमध्ये लावले जातात. जम्मू काश्मीरमध्येच का? जम्मू काश्मीरमध्ये शुद्ध व थंड वातावरण असतो म्हणून जम्मू काश्मीरमध्ये जास्तीत जास्त सफरचंदची शेती होते. श्रीलंकामध्ये सीताफळची शेती होते कारण सीताफळ हे आपल्यासाठी मजबूत आहे व ते खाल्ल्याने जास्तीत जास्त आजार होत नाहीत, काहीतरी सर्दी होते. सीताफळ हे जास्तीत जास्त भारत, श्रीलंका, अमेरिका या देशात लावले जातात. तुम्हाला काही डाऊट किंवा प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता.